भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने व लोणी टाकळी येथील नागरिकांच्या वतीने 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली असता दुपारी 12:30 वाजता जेवण करण्याकरिता घरी जात असताना आरोपी वसीम खान याने पीडित मुलीला बोलाविले व तिला मोबाईल पाहण्यास प्रवृत्त केले व मोबाईल मध्ये आलेला मेसेज मला वाचून दाखव. मुलीने मोबाईल मधला मेसेज दाखवित असताना आरोपी वसीम खान याने मागून दुपट्ट्याने तोंड दाबून तिला नाल्यात घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला व तिला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी सोडून गेला. पीडित मुलगी ही शाळेमध्ये आली व पडली तेव्हा तिला मैत्रिणींनी शिक्षकांनी विचारले असता भीतीमुळे तिने काहीच सांगितले नाही. त्याचे कारण असे की आरोपी वसीम खान याने तिला धमकी दिली होती की अगर तूने किसी को यह बताया तो चाकू से तेरी गर्दन काटूंगा, म्हणून तिने कोणाला सांगितले नाही. त्यानंतर शिक्षकांनी तिच्या घरी माहिती दिली. तिचे दादा दादी त्या ठिकाणी आले व त्यानंतर मुलीला विचारपूस केली असता पीडितेने सर्व हकीकत आजीला सांगितली असता त्या ठिकाणावरून 4 वाजता पीडित मुलगी व नातेवाईक लोणी पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी तिची तक्रार रात्री 8:30 वाजता घेण्यात आली. तोपर्यंत त्या मुलीला अतोनात त्रास होत होता. अशा परिस्थितीमध्ये पीडित व नातेवाईक त्या ठिकाणी 4 तास बसून राहिले. त्यानंतर त्यांना 10:30 वाजता इरविन मध्ये मेडिकल साठी आणले असता इरविन हॉस्पिटल मध्ये त्यांना 2 तास थांबवून त्यानंतर तिला उपचारास सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यामध्ये पाठोपाठ 6 वर्षीय मुलीवर, 3 वर्षीय मुलीवर, 12 वर्षीय मुलीवर अशा बलात्काराच्या घटना घडत आहे. याकरिता काय उपाययोजना राबवित आहे त्याचा खुलासा तात्काळ द्यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी उपाययोजना राबवावी असे निवेदन दिले आहे. या निवेदनावर कठोर कारवाईचे निर्देश देऊन सदर पोलीस स्टेशन ठाणेदार यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी व आरोपीला फाशीची शिक्षा व त्याचा खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा याकरिता उच्च न्यायालयासोबत पत्रव्यवहार करावा अशी विनंती केली आहे. माझं नाव राजेश रामदास वानखडे, भीम ब्रिगेड कार्यकर्ता आणि भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की लोणी टाकळी येथे 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे. त्याच्या संदर्भात हे निवेदन देण्यात आलं आहे. आम्ही या ठिकाणी पीडितेच्या आजी आजोबांनी आम्हाला एक पत्र दिलं आणि त्या पत्रानुसार आम्हाला सांगितलं की असा अन्याय अत्याचार झाला आणि त्या पीडितेला न्याय मिळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जो आरोपी आहे याने त्या 12 वर्षीय मुलीला दुपट्ट्याने तोंड दाबून एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केलेला आहे. त्या संदर्भात आम्हाला असं म्हणायचं आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि तो खटला हा जलद गतीने चालवण्यात यावा जेणेकरून अमरावती जिल्ह्यामध्ये अशी अल्पवयीन मुलीवर असा अत्याचार होऊ नये. मुली ह्या आजकाल भीतीच्या वातावरणात आहेत आणि ह्या घटना खूप होत आहे. आताच दर्यापूरला 2 घटना झाल्या आणि ही 3री घटना अमरावतीमध्ये झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण या निवेदनाची दखल घ्यावी आणि मी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की हा विषय आपल्या माध्यमातून या पीडितेला न्याय मिळण्यासाठी हा विषय लावण्यात यावा. जय भीम, जय संविधान. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.